काल झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जी जबाबदारी किंवा जो प्रभारी म्हणून काम मी बघत होतो तो धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि सातारा माझा होम जिल्हा आहे. म्हणून साताऱ्यातल्या काही नगरपालिका अशा साधारण 26 नगरपालिकेचा प्रभारी म्हणून मी काम पाहिलं. आणि ते काम पाहत असताना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या नगरपालिकांची निवडणूक आम्ही ताकदीनं लढण्याचा प्रयत्न आम्ही केला. ताकदीनं आम्ही लढलो आणि ती लढत असताना अपेक्षित असा निकाल आला नाही. त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा जो अपेक्षित निकाल आला नाही त्याची सगळी जबाबदारी निवडणुकीचा प्रभारी म्हणून मी स्वतः स्वीकारतो. हा पहिला विषय आहे. आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना सोलापूर जिल्ह्याचा इतिहास माहिती आहे. या सोलापूर जिल्ह्यामध्ये 2016 साली निवडणुका झालेल्या होत्या, 16-17ला. आणि तेव्हा भारतीय जनता पक्ष म्हणून अक्कलकोट सोडलं तर एकही नगरपालिका भारतीय जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष लढला नव्हता. स्थानिक आघाड्यासोबत भारतीय जनता पक्ष लढलेला होता. आणि माझ्या माहितीप्रमाणे 2016 साली भारतीय जनता पक्षाचे 2 नगराध्यक्ष या ठिकाणी होते. आणि मला वाटतं एकूण सदस्य संख्या जर काढली, नगरसेवकांची सदस्य संख्या ही 31 होती. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची सदस्य संख्या 31 होती. चालू वर्षी भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये लढत असताना 4 नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. आणि आणखीन 3 नगरपालिका अशा आहेत की जिथं सत्ता आमची आलेली आहे, परंतु नगराध्यक्षचा उमेदवार आमचा पराभूत झालेला आहे. पंढरपूरमध्ये बहुतांश नगरसेवक म्हणजे साधारण माझ्या हिशोबाने 27 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले, 36 मधले. पण आमची नगराध्यक्षाची सीट आमची तिथं पराभव झाला. आत्ताच बाहेर आपण बघितलं मोहोळ, ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष चिन्हावर लढण्याची कल्पना कधी करत नव्हता त्या ठिकाणी आम्ही लढलो. आम्ही फक्त लढलो नाही, आम्ही लढलो आणि 11 नगरसेवक आमचे चिन्हावर निवडून आले. त्यासोबत नगराध्यक्षाची सीट फक्त 134 मतांनी आमचा पराभव झाला. त्याही ठिकाणी बहुमत म्हणजे नगरपालिकेमध्ये सत्ता आमचीच आलेली आहे. मंगळवेढा नगरपालिकेमध्ये पण सत्ता आमची आलेली आहे, पण नगराध्यक्षाची सीट तिथे आमची 200 मताच्या फरकाने आमची पराभव झालेला आहे. त्यामुळं ओव्हरऑल आपण परिस्थिती पाहिली तर ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आजपर्यंत कधी लढला नव्हता किंवा भारतीय जनता पक्षासोबत युती करायला सुद्धा कोणी तयार नव्हतं, कारण आमची ताकदच तिथं नाही, तर मग तुमच्यासोबत युती करून तुम्ही कशा पद्धतीने निवडणूक लढणार किंवा आमचं नुकसान होईल, अशा पद्धतीचे महायुतीतले आमचे काही सहकारी भूमिका घेत होते. पण आम्ही ताकदीनं निवडणूक लढलो. आमचा प्रेझेन्स मजबूतीनं राहिला. आजही सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षच 1 नंबरला आहे. 4 नगरपालिका आमचे नगराध्यक्ष निवडून आले. आणखीन 3 नगरपालिकामध्ये आमची सत्ता आहे. म्हणजे 4 आणि 3 7 नगरपालिकेमध्ये आमचं बहुमत आहे, आमची सत्ता आहे. त्यासोबत नगरसेवकांची संख्येचा हिशोब केला आपण तर 2017 साली आमचे 31 नगरसेवक होते. आज आपले 131 नगरसेवक आहेत. आणि आमच्यासोबत आघाडी जी आमची होती त्यांचे 12 नगरसेवक आहेत. असे आमचे 143 नगरसेवक आमचे आहेत की जे आम्ही निवडणूक लढल्यानंतर निवडून आले. आणि ह्या 143 नगरसेवक हे बाकी सगळ्यांची बेरीज केली तरी तेवढी होते. एवढी भारतीय जनता पक्षानं एवढे नगरसेवक आज जिल्ह्यामध्ये निवडून आणलेले आहेत. तर भारतीय जनता पक्ष नगराध्यक्ष निवडीमध्ये 1 नंबरला आहे, नगरसेवक निवडीमध्ये 1 नंबरला आहे. आणि सत्तेचा हिशोब केला तर ज्या नगरपालिकामध्ये सत्ता आहे अशा 7 नगरपालिका ज्या ठिकाणी बहुमत आमचं आहे अशा आहेत. करमाळसारखं गाव ज्या ठिकाणी आमचं कधी खातं उघडलं नव्हतं त्या ठिकाणी आमच्या 7 नगरसेवक आमचे आहेत. त्यासोबत कोरवाडी जिथं कल्पनाच करू शकत नाही की भारतीय जनता पक्ष लढू शकतं
त्या ठिकाणी आम्ही लास्ट मुवमेंटला पॅनल उभं पण केलं आणि आपण बघता की साधारण 1800 मतं आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांना आमची त्या ठिकाणी मिळवली. तो एक विषय आहे. आणि त्यानंतर आपण बाकी सगळ्या दुधनीचं बघितलं असेल. दुधनीमध्ये खूप चांगली लढाई झाली. त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं मतदान आम्हाला झाले. ठीक आहे, आता यश अपयश हा निवडणुकीमध्ये रुटीन चालत आलेला विषय आहे. परंतु मी आपल्याला नम्रपणे सांगेन की कुठल्याही जबाबदारीपासून कुठल्याही पराभवापासून बाजूला हटणारा जयकुमार गोरे नाही आहे. मी या ठिकाणी नम्रपणे सांगतो की अपेक्षित निकाल आला नाही, त्याची सगळी जबाबदारी या ठिकाणी मी आज स्वीकारतोय. पण ही स्वीकारत असताना भारतीय जनता पक्ष या जिल्ह्यामध्ये एक नंबरलाच आहे. 4 नगरपालिका आमच्या नगराध्यक्ष आणि 3 नगरपालिकामध्ये आमची सत्ता आणि बाकी नगरसेवकाची संख्या म्हणलं तर 131 आणि 143 आमची नगरसेवकाची संख्या आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं गमवलं काहीच नाही. भारतीय जनता पक्षाने अतिरिक्त 112 नगरसेवक मिळवलेले आहेत की जे की 2016च्या निवडणुकीमध्ये होते. अतिरिक्त 2 नगराध्यक्ष मिळवलेले आहेत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन 3 नगरपालिकामध्ये स्वतःची सत्ता या ठिकाणी मिळवलेली आहे. आपल्याला या ठिकाणी मी सांगेन, काल अनेक लोकांनी भारतीय जनता पक्षाचा सुपडा साहेब, भारतीय जनता पक्षाचं हे काय काय म्हणले, त्यांचा विचार केला तर मी तुम्हाला सांगतो, शिवसेनेचा जो आपला शिंदे गट आहे म्हणजे आपल्या एकनाथराव शिंदे साहेब, त्यांचे 3 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि त्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत 50. त्यांचे शिंदे साहेबांचे. आमची युतीच आहे ना. जे बोलतात ना त्यांच्यासाठी सांगतो मी, जे बोलतात त्यांच्यासाठी सांगतो. आणि त्यासोबत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे 10 नगरसेवक निवडून आले. त्यांचा नगराध्यक्ष नाही आहे पण त्याचे 10 नगरसेवक निवडून आलेत. हा विषय आहे या ठिकाणी. नाही, त्यांचे 15 नगरसेवक निवडून आलेले आहेत. या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की काँग्रेसचे 52 नगरसेवक होते मागच्या वेळी, यावेळी 2 निवडून आलेले आहेत काँग्रेस पक्षाचे. मागच्या वेळी जो होतो 2016ला ते शिवसेनेचा तो दोन्ही कन्फ्युजन आहे, यांचं त्याचं कुठला होतं ते, त्यामुळे हे सगळं कन्फ्युजन आहे. पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जेव्हा ते पक्षाचं अस्तित्वच नव्हतं त्यावेळी काय त्यांचं असायचं काही कारण नव्हतं. पण यावेळी त्यांचे नगरसेवक टोटल निवडून आले 28 शरदचंद्र पक्षाचे. जे काल म्हटले ना की बोध घ्यावा आणि काय 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 त्यांनी सांगितलं की मी जखमी घातक काय असा विषय काय तर झाला काल चर्चेचा विषय होता. त्यामुळे त्यांना मला सांगायचं आहे की आत्मपरीक्षण आणि बोध घेण्याची आवश्यकता आपणाला आहे. ज्या जिल्ह्यावर एकछत्री अंमल आपण आपला होता त्या जिल्ह्यामध्ये आपली अवस्था फक्त अकलूज पुरतं, एका गावापुरतं मर्यादित राहिलेलं आपलं नेतृत्व, याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. एका गावाच्या पलीकडं आपलं नेतृत्व नाही ना, आपल्याला कुणी प्रचाराला बोलवलं ना कुठं आपण प्रचाराला गेला. त्यामुळे याच्या अधिकचं काय बोलायचं काही कारण नाही. मी आपल्याला याच्यापेक्षा अधिक बोलू नये. पण मी आज नम्रपणे सांगेन, आम्हाला अपेक्षित होतं किमान 7 नगरपालिकेचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे व्हावेत. अशा पद्धतीने आपण सातत्याने मी आपल्याशी पण बोललो होतो. आपले पण 7मध्ये आमची सत्ता आली. पण ठीक आहे, दुर्दैवानं आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार काही फरकानं आमचा पराभव झाला. निवडणुकीमध्ये आम्ही हे सगळं स्वीकारलं पाहिजे. परिस्थितीपासून लांब न जाता हे आम्ही स्वीकारले आणि भारतीय जनता पक्ष या जिल्ह्यामध्ये 1 नंबर आहे आणि 1 नंबर राहील याबाबत निश्चित राहावं. अनेकांना काळजी पडलेली आहे. खूप जणांनी असे काही बातम्या लिहिल्या. दुसरं सांगतो, मी धाराशिवचा पण प्रभारी मीच होतो. पराभूत नाही झालो आम्ही. ऐका ना, मी बोलतो तुम्हाला, ऐका ना. त्या ठिकाणी 27 नगरसेवक 36 पैकी आमचे निवडून आलेले आहेत. नगराध्यक्षाचा उमेदवार आमचा पराभव झाला. एक पराभव नाही झाला आमचा. पराभव कुठं म्हणतात, आमची खालीपासून वरपर्यंत सुपडासाप झाला असेल तर ठीक आहे. आमचं मिसमॅनेज झालं, नगराध्यक्षाच्या उमेदवारी बाबतीत मिसमॅनेज झालं, आम्ही कबूल करतो ना. पण म्हणून काय आमचा पराभव झाला अशा पद्धतीचा काही विषय नाही. प्रत्येक युद्ध, प्रत्येक निवडणूक, प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक ठिकाण हे वेगळ्या रणनीतीचं असते. त्यामुळं रणनीती महापालिकेची लढत करत असताना आपण ज्या ठिकाणी निवडणूक लढलो, मी कर्मा भारतीय जनता पक्षाचा तिथलं अस्तित्व कदाचित तुम्हाला माहिती असेल.
आपण मोहोळमध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला कदाचित माहिती असावं. कुरवाडी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला माहिती असावं. सांगोल्यात भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला माहिती असावं. अकलूजमध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला माहिती असावं. ऐका ना, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची निवडणूक आपण लढलोय आणि त्या ठिकाणी मिळवलेलं हे यश आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष कधी लढला नव्हता किंवा कधी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून आला नव्हता, त्या ठिकाणी निवडणूक लढून आपण हे यश संपादन केलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर आम्ही सक्सेस झालो. आमचं चिन्ह लोकांच्यापर्यंत पोचवायला आम्ही सक्सेस झालो. आमचं त्या गावातलं अस्तित्व सिद्ध करायला. आणि आता आम्ही सक्सेस झालो की पुन्हा भारतीय जनता पक्षाला विश्वासात घेतल्याशिवाय सहज काय घडणार नाही एवढं सिद्ध करायला आम्ही सक्सेस झालो. इथली परिस्थिती वेगळी आहे. इथं भारतीय जनता पक्ष पूर्वी सत्तेत होता. भलं 2-4 सीट कमी होते आमच्याकडे. तिथं आमदार आमचा या सगळ्या ठिकाणी एकाही ठिकाणी आमदार नव्हता. मंगळवेढा सोडलं तर आणि आमचं अक्कलकोट सोडलं तर ग्रामीणमधला एकाही ठिकाणी आमदार नव्हता. बाकी सगळ्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवलेली आहे.